सालाबाद प्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी केल्यानंतर आज शनिवारी सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तवला आहे। यामध्ये सुरुवातीला पाऊस कमी असेल आणि उत्तरोत्तर वाढत जाईल। मूग आणि उडीद सर्वसाधारण असेल, तीळ चांगला असेल। दरम्यान यावर्षी आचारसंहिता सुरू असल्या कारणाने राजकीय भाकीत वर्तवले गेले नाही। पिकं जोमात असूनही त्यांना अतिवृष्टीचा फटका बसेल असं भाकीत यावेळी करण्यात आलं आहे। पावसाळ्याचा पहिला महिना साधारण आहे, दुसरा बरा आहे, तिसराही साधारण आहे, चौथाही साधारण आहे। जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा काळा याच्यात लागत नाही। तर पहिला महिना जो आहे हा सर्वसाधारण आहे। सार्वत्रिक पाऊस होईलच असं सांगता येत नाही। सार्वत्रिक पेर एकाच वेळेस सर्व देशात होईल किंवा आपल्या महाराष्ट्रात होईल हे सांगता येत नाही। कुठे मागे पुढे पेरणी होऊ शकते। दुसरा महिना आहे हा पहिल्या महिन्यापेक्षा ठीक आहे, त्यामुळे दुसऱ्या महिन्यात सर्वत्र पेरणी होईल। तिसरा महिना आहे हा दुसऱ्याच्या लगतच म्हणजे त्याच प्रमाणात पावसाळा आहे, पण उत्तरार्ध जो आहे तिसऱ्या महिन्याचा त्याच्यात मात्र पावसाचं प्रमाण वाढेल। चौथा महिना आहे हा लहरी स्वरूपाचा चौथा महिना। दरवर्षी आता जे येतात त्यांना माहित आहे की चौथ्या महिन्यातला पाऊस हा लहरी स्वरूपाचा असते। काही भागात खूप होते, काही भागात कमी होते। तर एकूण पावसाळ्याचं आणि पिकाची परिस्थिती जर विचार केला तर पावसाळा सर्वसाधारण आहे, त्याप्रमाणे पिकाची परिस्थिती सर्वसाधारण आहे। जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे 350 वर्षांपासून सुरू आहे। मांडणीचं भाकीत 11 मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करतात। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवते। त्यामुळे शेतकरीच नव्हे, आता बी बियाणे कंपन्याही बिझनेससाठी येथे गर्दी करतात। अक्षय तृतीयेला सायंकाळी घटमांडणी करण्यात येते। यावेळी घटामध्ये अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मटकी, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर अशी 18 प्रकारची धान्य गोलाकार मांडण्यात येते। घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतीक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवण्यात येतात। त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते। घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारा पाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी, कुरडई, पापड ठेवण्यात येते। बाजूला खाणार म्हणजे चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात येतो। तर घागरीच्या बाजूला राजा आणि राज्याची गादी म्हणजेच पान सुपारी ठेवण्यात येते। रात्रभर कुणीही या घटाकडे फिरकत नाही। त्यानंतर सकाळी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करत त्यामध्ये रात्री दरम्यान झालेल्या बदलावरून भाकीत वर्तवलं जातं। वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता। यामध्ये मुख्यत्वे कृषी विषयक पिके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्य विषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तवण्यात येते। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात या घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तवण्यात येत असते। भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी पाण्याचे नियोजन करतात। या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितला आहे। पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे। तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे। चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे। कपाशी पीक सर्वसाधारण असल्याचं भाकीत सांगण्यात आलं आहे। ज्वारी सर्वसाधारण, तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे। मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल। यंदा तीळ चांगला असेल। एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल। बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगलं पीक असेल। जवस सर्वसाधारण पीक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण असेल। गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल। हरभरा चांगलं पीक देईल, मात्र भाव निश्चित नाही। उपस्थितांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या घटमांडणीतून मागच्या वर्षी जे भाकीत करण्यात आलं होतं ते 90% खरं झालं आहे। यावर्षीच्या भाकीतावर आमचा संपूर्ण विश्वास बसलेला आहे असे ते यावेळी म्हणाले।
77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी, अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 8605 24 50 80। लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7।